महाराष्ट्राच्या मातीत शतकानुशतके सिद्ध योगी आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अनेक स्थाने आहेत। आज आपण अशाच एका अद्भुत आणि दिव्य प्रवासाला निघणार आहोत। नवनाथ यात्रा मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच हिंगोलीपासून सुरू होणार आहे। हिंगोलीहून लातूर, बीड, अहिल्यानगर आणि शेवटी सांगली आणि नंतर हिंगोली असा हा नवनाथांच्या 9 सिद्ध स्थानांचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास। चला तर मग सुरुवात करूया। टप्पा 1 वडवळ नागनाथ। आपल्या यात्रेचा पहिला टप्पा सुरू होतो हिंगोलीपासून। हिंगोलीहून सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचतो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे। गावाच्या अगदी मधोमध वसलेल्या या प्राचीन मंदिरात विराजमान आहेत श्री नागनाथ महाराज, ज्यांना वटसिद्ध नागनाथ म्हणूनही ओळखले जाते। हे एक अत्यंत जागृत देवस्थान असून हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी मोठ्या श्रद्धेने येतात। टप्पा 2 हरंगुळचे भर्तरीनाथ। वडवळहून आपला पुढचा प्रवास लातूर जिल्ह्यातच अवघ्या 65 किलोमीटरवर असलेल्या हरंगुळ गावाकडे होतो। हे स्थान समर्पित आहे राजयोगी श्री भर्तरीनाथ महाराजांना। राजा भर्तृहरी यांनी गुरु गोरक्षनाथांच्या मार्गदर्शनाखाली राजपाट सोडून सिद्धयोगाचा मार्ग स्वीकारला आणि ते येथे येऊन ध्यानस्थ बसले। राजवैभवाचा त्याग करून वैराग्य पत्करणारे भर्तरीनाथ आजही भक्तांना त्यागाची प्रेरणा देतात। टप्पा 3 डोंगरकिन्हीचे जालंधरनाथ। हरंगुळहून पुढे 160 किलोमीटरचा प्रवास करत आपण बीड जिल्ह्यात प्रवेश करतो आणि पोहोचतो शिरूर तालुक्यातील डोंगरकिन्ही येवलेवाडी परिसरात। हे श्री जालंधरनाथांचे स्थान आहे। नाथग्रंथांमध्ये कानिफनाथांचे गुरु म्हणून जालंधरनाथांचा उल्लेख येतो। हे पुरातन मंदिर निसर्गरम्य परिसरात असून नाथ संप्रदायातील 84 सिद्धांपैकी हे एक अतिशय महत्त्वाचे स्थान मानले जाते। टप्पा 4 चिंचोलीचे गहिनीनाथ। डोंगरकिन्हीवरून अवघ्या 30 किलोमीटरवर पाटोदा तालुक्यातील चिंचोली गावात आहे प्रसिद्ध गहिनीनाथ गड। हे स्थान आहे श्री गहिनीनाथ महाराजांचे। त्यांनी भक्ती, ज्ञान आणि कर्माद्वारे मोक्षाचा मार्ग दाखवला। नाथपंथ आणि महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय यांना जोडणारा सुवर्ण सेतू उभारण्याचे महान कार्य गहिनीनाथांनीच केले। टप्पा 5 गर्भगिरीचे गोरक्षनाथ। गहिनीनाथ गडावरून आपण निघतो 50 किलोमीटरवर असलेल्या गर्भगिरी पर्वतरांगेकडे। बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेल्या मांजरसुंबा परिसरातील या गडावर विराजमान आहेत श्री गोरक्षनाथ महाराज। मच्छिंद्रनाथांचे पट्टशिष्य असलेल्या गोरक्षनाथांनी याच डोंगर रांगेला आपल्या सामर्थ्याने सुवर्णमय केले होते अशी आख्यायिका आहे। इथला निसर्ग आणि नाथांची ऊर्जा मन प्रसन्न करून टाकते। टप्पा 6 मायंबाचे मच्छिंद्रनाथ। गर्भगिरीवरून सुमारे 65 किलोमीटर अंतर पार करून आपण येतो आष्टी तालुक्यातील मायंबा अर्थात सावरगाव येथे। हे स्थान समर्पित आहे नाथ संप्रदायाचे आद्यगुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांना। गडावर मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी असून येथे अखंड तेवणारी धुनी कधीच विझत नाही। याच गुरूंनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली होती। टप्पा 7 मढीचे कानिफनाथ। मायंबापासून अगदी जवळ फक्त 10 किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी हे गाव लागते। हे आहे श्री कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधीस्थान। या मंदिराची भव्य रचना एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी आहे। आत प्रवेश केल्यावर दिसणारी कानिफनाथांची मूर्ती आणि सदैव तेवणारा नंदादीप पाहून भाविकांचे हात आपोआप जोडले जातात। टप्पा 8 वनकुट्याचे चरपटीनाथ। मढीवरून आपण निघतो पारनेर तालुक्यातील वनकुटे गावाकडे। सुमारे 100 किलोमीटरच्या या प्रवासानंतर आपण श्री चरपटीनाथ महाराजांच्या स्थानी पोहोचतो। चरपटीनाथ हे अतिशय गूढ आणि तपस्वी नाथ मानले जातात। विशेष म्हणजे त्यांची संजीवन समाधी आजही गुप्त आहे, मात्र भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की ते आजही अदृश्य रूपाने भक्तांच्या रक्षणासाठी भ्रमंती करत आहेत। टप्पा 9 रेणावीचे रेवणनाथ आणि समारोप। आता आपण निघतो यात्रेच्या अंतिम टप्प्याकडे। वनकुट्यावरून सुमारे 280 किलोमीटरचा सर्वात मोठा प्रवास करून आपण सांगली जिल्ह्यातील रेणावी येथे पोहोचतो। हे स्थान आहे श्री रेवणनाथ महाराजांचे, ज्यांना रेवणसिद्ध म्हणूनही ओळखले जाते। रेवा नदीच्या काठी सापडलेले हे तेजस्वी बाळ पुढे दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने महान सिद्धयोगी बनले। रेणावीतील या प्राचीन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपली ही दिव्य नवनाथ यात्रा संपन्न होते। परतीचा प्रवास रेणावी येथील श्री रेवणनाथ महाराजांच्या दर्शनाने नवनाथांच्या सर्व 9 स्थानांचे दर्शन पूर्ण होते। पण कोणतीही परिक्रमा तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्ण होते जेव्हा आपण जिथून सुरुवात केली तिथेच पुन्हा माघारी येतो। त्यामुळे सांगलीतील रेणावीहून आपण पुन्हा आपल्या मूळ स्थानाकडे म्हणजेच हिंगोलीकडे परतीचा प्रवास सुरू करतो। सांगली ते हिंगोली हा सुमारे 350 ते 380 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पुन्हा तिथेच पोहोचतो जिथून या दिव्य यात्रेचा संकल्प सोडला होता। हिंगोली ते हिंगोली 9 सिद्ध नवनाथांच्या आशीर्वादाने भरलेला हा हजारो किलोमीटरचा प्रवास केवळ कापलेले अंतर नाही, तर ती एक भक्ती, वैराग्य आणि आत्मशोधाची प्रचिती आहे। टिप इज 2 यामधील प्रवासाचा आधार तुम्ही जर हिंगोली, बीड, नांदेड, परभणी आणि लातूर घेऊ शकता, कारण का तुम्हाला जे रूट राहणार आहे तो खास योग्य राहील। तुम्हाला या नवनाथ यात्रेची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या मराठी वाइब 8 या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
आणि बेल आयकॉन मला ऑलवर सेट करून ठेवा, ज्याने आपले जेव्हा पण नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होतील त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. जय नवनाथ. ओम नमो आदेश.